नमस्कार. राज घात झाला, घात झाला, घात झाला असं त्यावेळेस शत्रूंचा हल्ला झाला तर घात झाला अशी वाक्यरचना राजांचे शिपाई करत असत. पण एक गोष्ट या ठिकाणी मला सांगायची आहे, ती अशी सांगायची आहे की घात साधारण माणसाचा घात झाला किंवा सामान्य माणसाचा किंवा साध्या माणसाचा घात झाला तर तो आयुष्यभर लक्षात राहतो. पण घात करणारा एवढा सोपा नसतो. तो घात करणारा वर्षानुवर्ष त्याच माणसाबरोबर राहतो ज्याला ज्याचा घात करायचा आहे त्याचा. कारण ठरवून केला जातो तो घात आणि ठरवून केला जातो तो घात आणि अनावधानाने झाला तो अपघात असतो. आणि म्हणून ठरवून केलेला हा घात 100% आपल्यानीच केलेला असतो. कारण आपल्याला माहिती असतं की सदर माणूस आपल्यापेक्षा पुढे जायला नको, म्हणून हा घात केला जातो. किंवा आपण त्याच्यापेक्षा वरचढ व्हायला पाहिजे किंवा आपण साम्राज्य गाजवलं पाहिजे, म्हणून हे घात होत असतात. आणि तुम्हाला सांगतो, घात करणाऱ्या लोकांपासून सावध राहा. आयुष्यभर आपल्याबरोबर असतात ते आणि मध्यंतरी ते बदलून जातात. घात करणाऱ्यांची बरोबर सत्यता आपल्याला बरोबर मिळते, फक्त ती चाहूल आपल्याला लागली पाहिजे की कोण घात करताय. म्हणून चाहूल किंवा निरीक्षणाने बघा की घात करणारा माणूस कोण आहे. तुमच्या आजूबाजूचा निघेल, म्हणून त्याच्यापासून सावधान राहा. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. नमस्कार.